हॅलो फ्रेंड्स, मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण आणखीन एका पापडाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. याआधी आपण तांदळाचे नाचणीचे खिचे पापड, त्याचबरोबर तांदळाच्या चकल्या, कुरडया, गव्हाची कुरडया अशा अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर ते तुम्ही पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे, ते सुद्धा पाहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर अजून माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका. तर आज आपण पाहणार आहोत साबुदाणा थोडाही न भिजवता अगदी इन्स्टंट पापड तयार करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पापड अगदी चौपट फुलतात आणि पांढरे शिपट तयार होतात. तर 1 कप साबुदाण्यामध्ये अगदी 100 ते 150 पापड तयार होतात. सर्वात आधी या ठिकाणी आपण 1 कप एवढा साबुदाणा घेतलेला आहे. ड्राय साबुदाणा आहे, भिजत वगैरे काहीही ठेवलेला नाही. तर या साबुदाण्याला आपण कढईमध्ये साधारणपणे 4 ते 5 मिनिटासाठी भाजून घेणार आहोत आणि फ्लेम अगदी लो फ्लेमवर आपण हे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत. फ्लेम बिलकुल हाय करायची नाही आहे, नाहीतर साबुदाणा जो आहे तो एका साईडने करपून जाईल आणि एका साईडने कच्चा राहील. अगदी लो फ्लेमवर आपण हा साबुदाणा पूर्णपणे भाजून घेणार आहोत आणि साधारणपणे घड्याळी वेळ लावून 5 मिनिटासाठी हा साबुदाणा आपण भाजून घ्यायचा आहे. साबुदाण्याला थोडासा गुलाबी कलर आला की याला थंड होण्यासाठी आता आपण ठेवून देणार आहोत. आणि पूर्ण थंड झाल्यानंतर या ठिकाणी हे पहा, हा साबुदाणा हातात घेतला तरी सुद्धा भाजत नाही आहे, अगदी पूर्ण थंड झालेला आहे. आता याला मिक्सरच्या जारमधला आपण एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि आपलं नॉर्मल जसं पीठ वगैरे असतं तशा पद्धतीची आपण या ठिकाणी पावडर तयार करून घेणार आहोत. तर 1 कप साबुदाण्याची पूर्ण पावडर मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. हे पहा, पावडर जी आहे अगदी बारीक आहे, थोडीशी सुद्धा जाड नाहीये. जर पावडर जाड राहिली तर ज्यावेळेस तुम्ही ही पावडर पाण्यात घालाल त्याच्या गुठळ्या तयार होतात. आता या ठिकाणी ज्या मापाने तुम्ही साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच मापाने पाणी 5 कप एवढं पाणी मोजून घ्यायचं आहे. वाटी असेल, ग्लास असेल त्याच्याने 5 ग्लास किंवा 5 कप एवढं पाणी या ठिकाणी घ्यायचं आहे. आता हेच पाणी आपण साबुदाण्याच्या पावडरमध्ये मिक्स करायला आणि त्याचबरोबर उकळायला सुद्धा यातलंच पाणी वापरायचं आहे. थोडंसं सुद्धा वरून एक्स्ट्रा पाणी घ्यायचं नाहीये, नाहीतर ज्यावेळेस पापड्या तुम्ही तयार कराल वाळल्यानंतर त्या पापड्या चिरतात, त्याचे तुकडे पडतात. तर या ठिकाणी 3 कप एवढं पाणी मी पावडरमध्ये मिक्स केलेलं आहे. थोडंसं करत हे पाणी आपण मिक्स करायचं आहे, जोपर्यंत की या पावडरचं पूर्ण पातळ असं रनी कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार होत नाही, तोपर्यंत हे पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी रनी कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे आणि जे 2 कप पाणी उरलेलं आहे त्याला मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, तर साधारणपणे 1 चमचा एवढंच मीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 3 ते 4 चिमूट या ठिकाणी सोडा घेतलेला आहे. सोडा अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि 2 चमचे या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तुम्हाला जिरे वगैरे तुम्ही उपवासाला चालत असतील तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता पाण्याला थोडीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते थोडंसं याच्यामध्ये घालायचं आहे आणि एका हाताने बॅटर घालायचं आहे, एका हाताने जे आहे आपण नॉनस्टॉप याला फिरवत राहायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होणार नाहीत. तर याला साधारणपणे मी 4 ते 5 मिनिटासाठी याला फिरवत राहणार आहे आणि त्याच्यानंतर आपण परत याला स्टॉप करायचं आहे. टोपण लावून किंवा उघडं ठेवलं तरी पण चालेल. दर 2-3 मिनिटाला अशा पद्धतीने विस्करनी किंवा चमचा वापरला तरी सुद्धा चालेल, याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाहीत. तर साधारणपणे 10 मिनिटातच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साबुदाण्याचं जे बॅटर आहे त्याचं कलर पूर्ण चेंज झालेला आहे. अगदी ट्रान्सपरंट असं याचा कलर आलेला आहे. आणखीन 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे बॅटर गरम करणार आहोत. तर जी फ्लेम आहे ती अगदी लो फ्लेमवर मी हे बॅटर गरम करतेय, नाहीतर जे बॅटर आहे बुडामध्ये चिटकून जाईल. तर लो फ्लेमवरच आपल्याला हे बॅटर गरम करायला ठेवायचं आहे. तुम्ही हाय फ्लेम केली तर बॅटर जे आहे बुडातून करपून जाईल. आता बॅटर तयार झालेलं आहे आणि तयार झालंय हे चेक करण्यासाठी याच्यामध्ये आपण 1 चमचा बुडवून घ्यायचा आहे. या ठिकाणी हे पहा, याचे घट्ट असे थेंब खाली पडत आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचा चिकट असे थेंब खाली पडायला सुरुवात झाली की बॅटर तयार झालं म्हणायचं. आणि दुसरी टेस्ट म्हणजे
चमचा उलटा करून याच्यातून बोट फिरवलं की हे दोन्ही लाईन जर एकत्र येत नसतील, याच्यामध्ये डिस्टन्स सेम राहिला की हे बॅटर तयार झालेलं आहे असं समजायचं. आता बॅटर तयार झाल्यानंतर लगेचच आपण गरम गरम बॅटर प्लास्टिक पेपरवर किंवा कॉटनच्या कपड्यावर घालायला घ्यायचं नाहीये. याला आपण या बॅटरला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही उघडं ठेवलं तर याच्यावर मलई येईल, त्यासाठी वर एक टोपण लावायचं आहे आणि याला पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. बॅटर पूर्ण थंड झाल्यानंतर चमच्याच्या किंवा पळीच्या मदतीने अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पापड घालायचे आहेत आणि याला जास्त पसरवायचं नाहीये. थोडेसे जाड साईजचेच पापड आपण या ठिकाणी घालणार आहोत. तर पापड जर तुम्ही प्लास्टिक पेपरवर घातले की पापड जे आहेत इझिली निघतात आणि जर कापडावर घातले तर कापड जे आहे पूर्ण चिटकून घेतं आणि ज्यावेळेस तुम्ही पापड काढायला बघतात त्यावेळेस ते तुटतात किंवा ते व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे शक्यतो पापड जे आहेत प्लास्टिकच्या पेपरवरच घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी सर्व पापड जे आहेत याच्यावर घालून घेतले. साधारणपणे 100 ते 150च्या मध्ये हे पापड होतात. मी मोठ्या साईजचे केले होते तर जवळपास 118च्या आसपास हे पापड झाले होते. थोडेसे छोट्या साईजचे काढले की 150 ते 200 पापड याच्यामध्ये अगदी इझिली तयार होतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पापड अगदी मोठ्या साईजचे पापड मी किती परफेक्टली आणि किती इझिली घालून घेत आहे. याच्यामध्ये तुम्हाला जास्त मेहनत सुद्धा लागत नाही आणि पटपट हे पापड तयार होतात. तर हे पहा, या ठिकाणी सर्व पापड मी घालून घेतलेले आहेत. जवळपास 118 ते 20च्या आसपास हे पापड माझे तयार झाले होते. आता याला 2 दिवस आपण कडक उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये जसं पण तुम्हाला आवडत असेल वाळवून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मी पापडांना पलटी मारून घेतेय. तर तुम्ही पाहू शकता किती इझिली हे पापड या ठिकाणी निघत आहेत. आणि हे पापड पलटून आणखीन एका दिवसासाठी याला वाळत ठेवायचं आहे. तर या ठिकाणी हे पहा किती इझिली हे पापड निघत आहेत आणि दिसायला सुद्धा किती सुंदर झालेले आहेत आणि एकदम ट्रान्सपरंट आणि परफेक्ट असे पापड तयार झालेले आहेत. तर हे पहा किती ट्रान्सपरंट हे पापड तयार झालेले आहेत आणि एक सुद्धा पापड या ठिकाणी तुटलेला नाहीये. तर 2 दिवस मी कडक उन्हामध्ये हे पापड वाळून घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट आणि किती परफेक्ट हे पापड तयार झालेले आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही याला तेलामध्ये तळाल अगदी चौपट हे पापड फुलतात आणि वर्षभर तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं तरी या पापडांना काहीही होत नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती पांढरे शिपट आणि परफेक्ट हे पापड तयार झालेले आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. तर या ठिकाणी मी अगदी 5 ते 6 पापड तळले होते, पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी ताट भरून हे पापड तयार झालेले आहेत. आणि याचा आवाज ऐकून तुम्हाला अंदाजा आलाच असेल की हे किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झाले.